विद्यार्थी मित्र, या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण इयत्ता 8वीचा मराठीचा 16वा धडा चोच आणि चारा याचा स्वाध्याय बघणार आहोत. तर प्रश्न पहिला काय, आकृती पूर्ण करा. उत्क्रांतीनंतर टिकून राहिलेले पक्ष्यांमधील बदल. चोच, चोचीची संरचना आणि एकटूथ. ओके, हे बदल टिकून राहिलेले आहेत. पक्ष्यांचे निरीक्षण करताना बघितल्या जाणाऱ्या गोष्टी. पक्ष्यांचा रंग, उडण्याची किंवा बसण्याची पद्धत आणि चोचीचा आकार. चोचींचे विविध उपयोग काय काय आहेत? अन्न शोधणे, बिया फोडणे, अन्न खाणे, घरटं बांधणे, पिल्लांना भरवणे आणि झाडावर चढणे. एका शब्दात उत्तर लिहा. चोचीचा वरचा भाग काय म्हणतात त्याला? मॅक्सिला. चोचीचा टोकदार असलेला दातासारखा भाग त्याला एग टूथ असं म्हणतात. चोचीचा वैशिष्ट्यपूर्ण आकार असलेला पहिल्या क्रमांकाचा पक्षी, तर त्याचं नाव आहे हॉर्नबिल. त्याची चोच खूप मोठी आणि वेगळी असते. एकटूथ नसलेला पक्षी कोण आहे? तर तो किवी आहे. कोण ते लिहा. अग्निपंख हे नाव सार्थ करणारा पक्षी. अग्निपंख हे नाव सार्थ करणारा पक्षी आहे फ्लेमिंगो. त्याचे पंख गुलाबी रंगाचे असतात, आगीसारखे दिसतात म्हणून. चोचीचा सर्वात वेगळा उपयोग करणारा पक्षी कोणता आहे? तर स्टॉर्क. शक्करखोर म्हणून ओळखले जाणारे पक्षी, तर ते कोण आहेत? सनबर्ड. कारण ते फुलांमधलं मकरंद गोळा करतात. घरटे विणण्याची कलाकुसर जाणणारा पक्षी सुगरण आहे. फरक लिहा. किवी पक्षी आणि इतर पक्षी. तर अंड्याचे कवच लाथा मारून फोडतात किवी पक्षी, आणि अंड्याचे कवच एकटूथने फोडतात इतर पक्षी. किवीला एकटूथ नसतो आणि इतर पक्ष्यांना एकटूथ असतो. पाठाच्या आधारे तुमच्या शब्दात लिहा. चोचींचे आकार भक्ष्याप्रमाणे बदलतात या विधानाचा अर्थ. प्रत्येक पक्ष्याचे भक्ष्य हे वेगळे वेगळे असते. प्रत्येक पक्ष्याच्या चोचीचा आकार हा त्याला त्याचे भक्ष्य सहज पकडता येईल असा असतो. पक्ष्यांचे निरीक्षण केले तर आपल्या निदर्शनास येते की जमिनीवरील किडे खाणाऱ्या पक्ष्यांची चोच ही सरळ सोट असते. उदाहरणार्थ सुतार पक्षी, गरुड व घार हे सापांची शिकार करतात, त्यामुळे त्यांची चोच ही अणकुचीदार असलेली पाहायला मिळते. फळांमधला मधुर रस चोखणारा शिंजीर पक्ष्याची चोच ही लांब व बागदार असते. पक्ष्यांच्या चोच पुराणातून तुम्हाला मिळालेली नवीन माहिती. तर पक्ष्यांच्या चोच पुराणातून अशी माहिती मिळते की प्रत्येक जीवाला विशिष्ट असं स्थान आहे आणि त्या स्थानावर तो जीव राहावा म्हणून त्याने निसर्गाने त्याला काही हत्यारं दिली आहेत. पक्ष्यांची चोच हे त्यांचं उत्तम उदाहरण आहे. प्रत्येक पक्षाची चोच ही त्याच्या अधिवासाप्रमाणे अन्नानुसार बदलताना दिसते. ज्याने चोच दिले तो चाराही देतो, या म्हणीचा अर्थ काय? तर ईश्वराने आपली निर्मिती करत असताना आपल्याला पोट दिले तर जगण्यासाठी लागणारे अन्न देखील ईश्वरच उपलब्ध करून देईल. तसेच ईश्वराने पक्ष्यांना चोच दिली आहे तर त्याच्या चोचीत चारा म्हणजेच त्या पक्ष्यांना लागणारे अन्न देखील ईश्वरच देईल. असा याचा अर्थ असा नाही की आपण मेहनतच करायची नाही. आपल्याला मेहनत करावी लागेल. ईश्वर आपल्याला अन्नापर्यंत पोहोचण्यासाठी मार्गदर्शन करेल. खालील वाक्यातील क्रियाविशेषणे अधोरेखित करा. सनबर्ड्स फुलाच्या पाकळीवरती आरामात बसतात. तर आरामात ह्या शब्दाला अंडरलाईन करायचं आपल्याला. बहिणाबाईंनी सुगरणीच्या चोचीचं अचूक वर्णन केलं, तर अचूकच्या खाली अंडरलाईन करायचं आहे. तुम्ही पक्ष्यांचे बारकाईने निरीक्षण करा. बारकाईने याला अंडरलाईन करायचं आहे. घार आपली शिकार घट्ट पकडते. घट्ट. आणि प्रश्न 7वा, पाठात आलेल्या पक्ष्यांच्या नावांची यादी करा व त्या पक्ष्यांच्या नावासमोर त्यांचे वैशिष्ट्य लिहा. तर बघा, पोपट चोचीचा वापर पायासारखा करतो. सनबर्ड्स फुलांमधला मधुर रस चोखतात. सुगरण कलात्मक घरटे विणते. खंड्या किंवा वेडा रागू चोच सरळ सोट. फिंच 13 जाती आणि त्यांच्या चोचींच्या अन्नाप्रमाणे आकार व प्रकार वेगवेगळे असतात. हॉर्नबिल सर्वात अधिक वैशिष्ट्यपूर्ण चोच असते त्याची. फ्लेमिंगो चोच मध्येच वाकडी असते. गरुड, घार, ससाणा अणकुचीदार चोच. सुतार, हुप्पो सरळ सोट चोच. खेळूया शब्दांची. खाली दिलेल्या चित्रांसाठी योग्य विशेषणे सुचवावं, त्या खालील चौकटीत लिहा. तो गुलाब कसं असतं? सुंदर, लाल, सुवासिक किंवा नाजूक. मोर कसा असतो? आकर्षक, रंगीबेरंगी, भव्य आणि नृत्यप्रिय. खाली दिलेल्या चौकोनातील शब्द असेच लिहा. हे शब्द मित्रांनो आपल्या वहीमध्ये तुम्हाला लिहून घ्यायचे आहेत असे.
उपक्रम या पाठातील तसेच इतर पाठातील म्हणी शोधा व त्यांचा लेखनात उपयोग करा. वर्गात वाचून दाखवा. तर हे तुम्ही तुमचं करायचं मित्रांनो. आपण समजून घेऊया. अव्ययभाव समास. खालील उदाहरणे अभ्यासा व सामासिक शब्द अधोरेखित करा. गरजूंना यथाशक्ती मदत करावी. तर बघा इथे यथाशक्ती म्हणजे शक्तीप्रमाणे, जागोजागी म्हणजे प्रत्येक जागेवर आणि अमरण म्हणजे मरणापर्यंत. अव्ययभाव समासाची वैशिष्ट्ये. पहिले पद महत्त्वाचे असून ते बहुधा अव्यय असते. संपूर्ण सामासिक शब्द क्रियाविशेषण अव्ययाप्रमाणे काम करतो. आ, तथा, प्रति वगैरे उपसर्गांना संस्कृतमध्ये अव्यय म्हणतात. जागोजागी या शब्दात अव्यय दिसत नसले तरी त्याचा विग्रह अव्ययासह केलेला जातो, म्हणून या शब्दाचा समावेश अव्ययीभाव समासात होतो. उदाहरणार्थ जागोजागी म्हणजेच प्रत्येक जागी. खालील विग्रहापासून सामासिक शब्द तयार करा. प्रत्येक गावी म्हणजे गावोगावी, जन्मापासून म्हणजे आजन्म, प्रत्येक पावलावर म्हणजे पावलोपावली. खालील उदाहरणे अभ्यासावं, त्यातील सामासिक शब्द शोधा. अर्णवला अनेक कविता तोंडपाठ आहेत. मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी आहे. या सप्ताहात क्रीडा महोत्सव आहे. तर शब्द काय? तोंडपाठ म्हणजे तोंडाने पाठ. महाराष्ट्र म्हणजे महान असे राष्ट्र. सप्ताह म्हणजे 7 दिवसांचा समूह. तत्पुरुष समासाची वैशिष्ट्ये. या समासात दुसरे पद महत्त्वाचे असते. तर या अर्थाच्या दृष्टीने गाळलेले शब्द किंवा विभक्ती प्रत्यय विग्रह करताना घालावा लागतो. खालील सामासिक शब्दांचा विग्रह करा. राजपुत्र, क्रीडांगण, अष्टकोन आणि अयोग्य. बघा, राजपुत्र म्हणजे राजाचा पुत्र, क्रीडांगण म्हणजे क्रीडेसाठी अंगण, अष्टकोन म्हणजे 8 कोणांचा समूह आणि अयोग्य म्हणजे योग्य नाही असा. खालील म्हणी पूर्ण करा. मूर्ती लहान पण कीर्ती महान. शीतावरून भाताची परीक्षा. सुंठी वाचून खोकला गेला. रात्र थोडी सोंगे फार. उथळ पाण्याला खळखळाट फार. दोघांचे भांडण तिसऱ्याचा लाभ. झाकली मूठ 1.25 लाखाची. घरोघरी मातीच्या चुली. कोल्ह्याला द्राक्ष आंबट आणि अंथरूण पाहून पाय पसरावे. इकडे आड तिकडे विहीर. काखेत कळसा गावाला वळसा. थेंबे थेंबे तळे साचे. दोन्ही घरचा पाहुणा उपाशी. हातच्या कांकणाला आरसा कशाला. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा आणि असेच व्हिडिओ पाहिजे असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा आणि पुढचा व्हिडिओ कोणता हवा आहे ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. धन्यवाद.